पाठ 7. आजारी पडण्याचा प्रयोग. लेखक द मा मिरासदार. ही एक विनोदी कथा आहे. ऐकूया हं. या मुलाच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचं. आई नेहमी खोकायची किंवा बाबांना दर 8 दिवसांनी सर्दी व्हायची. त्याचा दादा कॉलेजात जात असला तरी त्याचं अंग नेहमी दुखायचं. कधीकधी त्याच्या ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे, ती पण झोपून जायची. आणि सगळ्यांना डॉक्टर काका औषधं द्यायचे. औषधं पण छान असायची. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर अशा गोष्टी ते लोक नेहमी खायचे. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिरा सुद्धा खायला मिळायचा. हे सगळं बघितल्यावर या मुलाला वाटायला लागलं की अरे, आपण का नाही आजारी पडत? औषध म्हणून इतर लोक जे काही संत्री, मोसंबी, पेढे, शिरा खायचे ते औषध असल्यामुळे फक्त इतर लोकच खायचे, म्हणजे आजारी लोकच खायचे, आणि या मुलाला त्याला हातही लावू द्यायचा नाही. मग मात्र या मुलाला फारच राग यायला लागला आणि वाटायला लागलं की काय हे सगळेजण सारखे आजारी पडतात आणि मला मात्र काहीच कधी आजार का होत नाही. मग शेवटी त्यांनी ठरवलं की आपण आजारी पडायचंच. मग रोज इतरांसाठी औषध आणायला जायचा, तसं त्यांच्या 3-4 बाटल्या घेऊन तो डॉक्टरांकडे गेला आणि अजून एक स्वतःसाठी म्हणून वेगळी बाटली पण घेऊन गेला. दवाखान्यात खूप गर्दी होती. तिथे बसून सगळ्या लोकांचे चेहरे बघून बराच वेळ निरीक्षण केलं. त्याला काय दिसलं? कुणी कुणी आ ऊ असे कणहत होते, कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते. मग सगळे लोक निघून गेल्यावर मुलांनी हळूच डॉक्टरांच्या टेबलावर त्याची छोटी बाटली सरकवली आणि म्हणाला, डॉक्टर, मला बरं वाटत नाहीये, काहीतरी औषध द्या. मग डॉक्टरनी त्याला तिथल्या खाटेवर झोपायला सांगितलं. खाटेवर म्हणजे पलंगावर. त्याला इतकी मजा आली, त्याला अगदी फार मस्त वाटलं. मग त्याला काय वाटलं, आता आपल्याला डॉक्टर ती छान नळी म्हणजे स्टेथोस्कोप आपल्या छातीवर ठेवतील, पोटावर लावतील, कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील आणि मग आपल्या त्या स्वतंत्र बाटलीत आपल्याला छान औषध सुद्धा देतील. मग काय, दादाची ऐट नको, ताईची ऐट नको, असा विचार करत करत तो मुलगा खाटेवर लोळत होता. मग डॉक्टर आले. त्यांनी त्याला इकडं तिकडं पालथं सगळीकडं वळायला सांगितलं. जीभ बघितली. तेव्हा तर मुलाला अगदी धन्य धन्य वाटायला लागलं. खूप आनंद होत होता. आणि मग काय, त्यांनी डॉक्टरना सांगितलं, मला पण एक इंजेक्शन द्या हं डॉक्टर काका. आणि मग एकदम त्याच्या मनात एक विचार आला. तो डॉक्टरना हळूच म्हणाला, तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? डॉक्टर एकदम बघायलाच लागले. म्हणाले, हो येतं की. नाही म्हणजे ते पण करायचं असेल तर करून टाका, मी काही घाबरत नाही. हे ऐकल्यावर डॉक्टर थंडपणे म्हणाले, असं आहे, मग आता तू खाली उतर. मुलगा खाली उतरला आणि डॉक्टरांकडे बघायला लागला. तर डॉक्टर काका काय म्हणाले, हे बघ, तुला काहीही झालेलं नाही, तुझी तब्येत अगदी ठणठणीत आहे, औषध बिवषध काही नको. मुलगा अगदी रडकुंडीला आला आणि म्हणाला, असं काय हो करता काका, द्या ना मला एखादं औषध. पण डॉक्टरनी औषध दिलं नाही. आहे की नाही गंमतदार गोष्ट? आजारी पडायला कधी कुणाला आवडेल का? पण या मुलाला मात्र तसं वाटत होतं. आणि का वाटत होतं ते कळलं ना तुम्हाला? छान छान खाऊ मिळावा म्हणून. प्रश्न आहे, खालील शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा. डॉक्टर, वैद्य. ऑपरेशन, शस्त्रक्रिया. मेडिसिन, औषध. पेशंट, रुग्ण. पुढचा प्रश्न, कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा उपयोग करून खालील वाक्ये पूर्ण करा. सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत टिंबटिंब. सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत असते. ध्वनी क्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही टिंबटिंब. ध्वनी क्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही सुचेनासे होते. यानंतर ही वाक्य बघा हं. टेबलावर फुलदाणी आहे. पिले घरट्याबाहेर उडाली.
या ठिकाणी अधोरेखित केलेले शब्द स्वतंत्र नाहीत. वर, बाहेर हे शब्द अनुक्रमे टेबल आणि घरटे या शब्दांना जोडून आलेली आहेत, म्हणून ती शब्दयोगी अव्यय आहेत. जेव्हा शब्दयोगी अव्यय नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात, तेव्हा नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात बदल होतो. अशा शब्दांना सामान्य रूप म्हणतात. उदाहरणार्थ, शाळा शाळेत, फाटक फाटकात, घरटे घरट्यात. आता या वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा. आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. समोर. मुलांनी फुगेवाल्याभोवती गर्दी केली. भोवती. आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो. प्रमाणे. देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटे वेळ आहे का? साठी कडे. आपली समस्या आपले उपाय भाग 1. या ठिकाणी नीता आणि तिची आजी यांच्यातला हा संवाद ऐका. आजी, हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही. हो, नदीत जलपर्णी उगवली आहे. जलपर्णी म्हणजे काय ग आजी? पाण्यात उगवणारी वनस्पती. ती पाण्यात का उगवते? पाणी अशुद्ध प्रदूषित झालं की उगवते. आजी, आपल्यामुळेच नदीचं पाणी प्रदूषित झालंय ना? हो, माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे. शहराच्या सांडपाण्यातून, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्य पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थानं जलप्रदूषणाची निदर्शक आहे. अरे रे, आजी, आता या जलपर्णीचं काय करायचं? पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यायची. मुलांनो, हा संवाद ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं की नाही की नदीचं पाणी हे सांडपाणी मिसळल्यामुळे प्रदूषित होतं. हे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून नदीच्या पाण्यात कोणतंही पाणी सोडण्यापूर्वी त्याच्यातील प्रदूषण करणारे घटक काढून टाकायला पाहिजेत. नाहीतर जलपर्णी उगवेल आणि जलपर्णी उगवली की हे पाणी पिण्यायोग्य राहणार नाही. आणि म्हणून आपण प्रत्येकानेच आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आणि सांडपाणी नदीमध्ये अजिबात मिसळू देता कामा नये. यानंतर आम्ही जाहिरात वाचतो. मुलांनो, या ठिकाणी एक जाहिरात तुम्हाला दिसतेय. वाचली का जाहिरात? आता जाहिरातीवरून मला सांगा, ही जाहिरात कशा संदर्भात होती? पुस्तकांचे भव्य प्रदर्शन, म्हणजे ही जाहिरात पुस्तकाच्या प्रदर्शना संदर्भात आहे. कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे? कालावधी 15 ते 20 ऑक्टोबर 2017. पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये सांगा. या ठिकाणी प्रदर्शनाची वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यापैकी ठळक वैशिष्ट्य म्हणजे छोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन, मग मुलांसाठी आवडत्या गोष्टींची, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतींची पुस्तकं, आणि सायंकाळी 7 ते 8 या वेळेत नामवंत साहित्यिक आपल्या भेटीला व प्रत्यक्ष वार्तालाप करायची संधी. प्रदर्शन कोठे भरणार आहे? शारदा विद्यालयाचे सभागृह. 100 रुपयाच्या खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे? पुस्तक खरेदीवर 20% सवलत आहे, म्हणजे 100 रुपयाच्या खरेदीवर 20 रुपयांची सवलत आहे.